नमस्कार. LS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर कोल्हापूरकरांनी कालपासून जे अफवेचं ऊत होतं ते अगदीच विकोपाला गेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी पेट्रोलच्या साठी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं होतं. मी आता आहे कोल्हापूर शहराच्या जवळ असणाऱ्या एका आंबेवाडी नावाच्या गावाजवळ. इथं जर आपण आता पाहू शकताय कोल्हापुरात पेट्रोल आणि डिझेल संपलं अशा पद्धतीनं ज्या काही पाट्या आहेत, जे काही फलक आहेत ते लागलेले आहेत. एकंदरीत इथं जर बघायला गेलं तर दादा काय किती वेळा तुम्ही इथं आला आहात आणि काय नेमकं सांगितलं? ह्या पंपावर आता बघा जवळजवळ 4 वेळा येऊन गेलो मी इथून. मला प्रत्येक टायमाला सांगितलं की पेट्रोल सप्लाय पेट्रोल, आणि जी VIP माणसं असतील, तुमचे खासदार आमदार असेल, त्यांच्या गाड्या फुल करून द्याल्यात. आत्ताच समक्ष आमच्या समोर झालेल्या आहेत. आम्हाला गरजेपुरतं माणसांना काय पेट्रोल मिळेनाच, म्हणजे सामान्य माणसाला काही इथेही नाहीच आवडतं. म्हणजे मुद्दामून हे तसे थांबच केलं थांबवलं सगळे. आता खासदार आमदारच्या 2 गाड्या ते समोर आल्या, समोरचे पेट्रोल पंप बी आल्या आणि इथं बी आल्या 2. आणि आमच्या डिझेल चालू आहे म्हणाले, पेट्रोल बंद आहे. कारण प्रत्येकाची गाड्या भरून द्याल्यात, प्रत्येकाचं चालू आहे. प्रत्येकाचं चालू आहे. आणि आम्हाला देणार सामान्य माणसांना पेट्रोल मिळेना, असून सुद्धा पेट्रोल मिळेना. आता तुम्ही साधारण तुम्ही आता नेमकं कुणीकडे जाता? आता मी चाललो आता ह्याला फुलेवाडीला चाललोय. आता 4 पेट्रोल पंप फिरले, प्रत्येक पेट्रोल पंप पेट्रोल आहे, तर पेट्रोल मिळेना आम्हाला, पेट्रोलच देत नाही. पेट्रोलच मिळेना. आता आपल्यासोबत आणखी काही हे आहेत. दादा काय नेमकं सांगाल? तुम्ही इथं आला होता का? काय व्हायला माहिती आहे काय, हे नुसते अफवा पसरल्यामुळे का नाही लोक कसे आपल्या टाक्या सगळ्यांनी फुल करून सोडल्यात. आणि याच विचार आम्ही यांचा नेहमीचा ग्राहक आहे, आम्हाला आता पेट्रोल मिळायला झाले. काय करायचे ते आता पंप आम्ही रोज 150-200 रुपये तेल टाकून जातोय. आता काल काय झालंय, अफवा पसरल्यामुळे लोकांनी टाक्या फुल करून सोडल्या. आता काय पर्याय, आता लिमिट ठेवायला पाहिजे. तिने एक लिमिट बाबा 200 रुपये. अशी लिमिट ठेवायला पाहिजे होती, जेणेकरून प्रत्येकाला मिळावं पेट्रोल. हो, 200 रुपयाचं पेट्रोल टाका, एक लिमिट ठेवलं तर प्रत्येकाला मिळेल हो पेट्रोल. प्रत्येक जणांना 1000-2000 रुपये पेट्रोल टाकायला लागलं, मग दुसऱ्याला कसं मिळणार पेट्रोल? असं काय तर करायला पाहिजे हो. खरं तर आपल्या इथं काही पेट्रोल पंप काही कामगार देखील आहेत. दादा यांच्याकडून एक आरोप केला जातोय की पेट्रोल मिळत नाही आहे, पेट्रोल तुम्ही साठा करून ठेवताय, फक्त VIP माणसांनाच असं देताय. अशा असं पद्धतीने काही शक्यता कमी आहे. आम्ही 200 रुपये प्रत्येकाला देतो. टू व्हीलरला 200 रुपये आणि मोठ्या गाडीला 500 रुपये देतो आम्ही. अशाने सप्लाय सगळं पेट्रोल पूर्ण ड्राय झाला. काल आमचा टँकर आता 5 टँकर आमचा चालता 15,000 लिटर घेऊन आलतो. ते सगळं सप्लाय पूर्ण सप्लाय सगळं शिल्लकच नाही आता. पण जे आता तुमचं जे असोसिएशन आहे पेट्रोल आणि डिझेलचं, त्याच्यातून सांगितलं गेलंय की कुठेही प्रकारचा आम्ही पुरवठा प्रत्येक ठिकाणी जशी मागणी आहे तसा आम्ही पुरवठा केला जाणार. 100% पेट्रोल होणार. संध्याकाळी 5-6 टँकर आपला येणार आहे. 100% तुम्हाला मिळणार पेट्रोल, काही प्रॉब्लेम नाही. खरं तर काही ज्येष्ठ नागरिक देखील यामध्ये तसे बरेच आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात जे काही कामगार वर्ग असतील किंवा जे काही ज्यांचं हातावरचं पोट आहे अशा पद्धतीनं ज्यांना जे आता वर्ग आहे तो आता आपल्याला येताना पाहायला मिळतो आणि तो पेट्रोलची त्यांची गरज आहे. मामा कुठून आला तुम्ही? मी शुक्रवार केली गेली. शुक्रवार पेटत नाही, इथं पेट्रोल भरायला आला. हो. मिळालं तुम्हाला पेट्रोल? नाही काय नाही सांगतात? नाही, अजिबात नाही म्हणतात. काय नेमकं म्हणजे कारण काय विचारा तुम्ही? ते म्हणतात पेट्रोल संपले, काय बोलायचं नाही म्हणतात. मग आता यात पेट्रोल आहे का गाडीमध्ये? गाडीमध्ये काय कमी आहे, कमी आहे. दवाखान्यात जायचं. दवाखान्यात जायचं? कुठं नेमका दवाखाने? शिप्यार CPR-लाच जायचं. किती वेळ वाजल्यापासून इथं आहात? दाखवायचा तर झालं. अर्धा तास झाला. मग आता पेट्रोल नाही करणार काय? गाडीच्या वाजी जायचं. इकडंच जायचं. मग काय बघितलं तुम्ही एकंदरीतच यामध्ये काही कामगार वर्ग देखील आहे. दादा कुठून आलाय तुम्ही? वडणग्यातून. पेट्रोल मिळालं? नाही मिळालेलं. काय नेमकं सांगतात? काय मग संपलेलं म्हणून सांगतो. संपलंय म्हणून सांगतात. होय. मात्र काय स्टॉक शिल्लक नाही. मग आता काय नेमकं तुम्ही पर्यायी मार्ग काय? आता काय ज्यावेळेस थांबवायची गाडी बंद करून ठेवून जायचं आता. दादा काय तुम्ही त्यांच्याबरोबर हो, त्यांच्याबरोबर झाले की तुम्ही बाहेर पण कुठं गेला होता म्हणजे शहरात वगैरे काही? शहरात ते ट्रॅक्टरची खरेदीसाठी आलतो. साहित्य न्यायला, ट्रॅक्टरचं काम चालू आहे, ते साहित्य न्यायला. तो जाताना पेट्रोल बघितलं तर पेट्रोल नाही म्हणून सांगितलं त्यांनी. आता बघूया काय, तोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू करायनंतर बंद करायच्या गाड्या. काय करायचं, जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू करायचं आणि बंद करायचं, अशा पद्धतीचे काही नागरिक आहेत ते म्हणतायत. दादा तुम्ही कुठून आला? मी कोल्हापूरहून झालो साहेब. इथं मी पेट्रोल टाकण्यासाठी झालो होतो. मी मेडिकल फील्डला आहे साहेब, आणि आमचं बाहेर फिरस्ती असते जास्त. आम्हाला गाडीशिवाय आम्हाला बाहेर काही काम करता येत नाही. 2 दिवस झाले पेट्रोलची एवढी टंचाई बसायला लागल्या. एक तर 2-2 तास आम्हाला पंपावर थांबायला लागले, आणि 2 तास थांबून सुद्धा ते आता पेट्रोल मिळून झाले साहेब. एवढी भयानक परिस्थिती आहे. आता जिल्हाधिकारी म्हणतात पण आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही आहे. पण प्रत्येक पंपावर बघायला गेलं तर सगळीकडे तुटवडा जाणवत आहे.
आणि सगळीकडे बघायला गेलं तर गर्दी तर एवढी भयानक होत आहे की सगळी लोक तुटवडा अफवा एवढी पसरल्या की पेट्रोल बंद होणार त्यामुळे लोक जी कामाची सुद्धा नाहीत ती सुद्धा बाहेर पडून गाडी पंपावरती करते खरं तर बऱ्याच रांगा आहेत, जवळपास 2-2, 3-3 तास माणसं रांगा लावून आणि मोठ्या अशा उन्हातानातून जास्त करून माणसं घराबाहेर पडलेली आहेत. तेच मामांचं बघितलं तर ते यांना दवाखान्यात जायचं, जवळजवळ तास दीड तास झाली तर पंपावर उभा येते. त्यांना आता म्हणजे त्यांची परिस्थिती पण नाही की बाबा ती गाडी ढकलत घेऊन जातील त्या उन्हातून. त्यांना आता आम्ही आमच्याकडून काही मदत करता आली, पण आता ही मदत आम्ही त्यांना काहीच करू शकत नाही, असं परिस्थिती आहे. दादा, पेट्रोलचा खरं तर कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात ज्या रांगा लावलेल्या होत्या कालपासून, तिथं आता कुठं ना कुठेतरी एक पेट्रोल संपल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर जेणेकरून काही जे वाहनधारक आहेत ते इथं येतात आणि तिथून नंतर आणि परत नाराज होऊन निघून जातात, असे काही आपल्याला चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच बघायला गेलं तर कोल्हापूरकरांनी एकीकडे गॅसची टंचाई आणि दुसरीकडे आता ही पेट्रोलची जी टंचाई आहे ती आता उद्भवायला आणि अनुभवायला त्या सुरू करताना आपल्याला पाहायला मिळतात. जसं की आता आपण पाहू शकतोय कोल्हापुरातून बरेच जे असे वाहनधारक आहेत जे शहराजवळच हे जो पेट्रोल पंप आहे जो ग्रामीण भागात येतो बऱ्यापैकी, तिथून काही नागरिक आहेत ते इथं प्रत्येक जण शहरात मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. त्याला एक पर्यायी मार्ग म्हणून तिथे येत असतात, पण अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारे पेट्रोल न मिळाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.